नमस्कार, मी मनीष नितसुरे. द फायनल टच मेकअप या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हे चॅनल मी लॉकडाऊनमध्ये चालू केलं होतं. लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेकअपचे प्रॅक्टिकल्स व्हिडिओ, काही वेगवेगळ्या ट्रिकचे व्हिडिओ चालू केले होते. पण त्यानंतर सगळीच कामं चालू झाली आणि मग व्हिडिओ वगैरे करायला काहीच वेळ नाही मिळाला. त्यानंतर परत ही सिरीज मी आता चालू करतोय व्हिडिओची. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे की आजकाल विचारलं जातं, वेगवेगळे शब्द मेकअपबद्दल वापरले जातात की मेकअप आर्टिस्ट, मेकअप डिझायनर आणि मेकअप मॅन या 3 शब्दांमधला नेमका फरक काय आहे. तर हे 3 शब्द जरी वेगवेगळे असले तरी प्रत्येक शब्दाचं काम वेगवेगळं आहे. प्रत्येक कामासाठी माणूस हा वेगळा असतो. या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. बघा, मेकअप डिझायनर, मेकअप आर्टिस्ट आणि मेकअप मॅन या 3 पायऱ्या आहेत. पहिला जो आहे तो आहे मेकअप डिझायनर. आता मेकअप डिझायनरचं काम काय असतं मी तुम्हाला सांगतो. जेव्हा एखादा पिक्चर किंवा एखादी कलाकृती तयार होते, उभी राहते, तेव्हा ती गोष्ट मेकअप डिझायनरला सांगितली जाते. म्हणजे समजा बघा, एखादं जर बायोपिक वगैरे करायचं असेल तर एखाद्या मेकअप डिझायनरला पहिल्यांदा बोलवलं जातं. मेकअप डिझायनरचं काम काय असतं की त्या बायोपिकसाठी जो ॲक्टर चॉईस केलेला आहे त्या ॲक्टरच्या चेहऱ्यावर ज्याचं आपण बायोपिक करणार आहोत तशी हुबेहूब कलाकृती, हुबेहूब मेकअप, प्रॉस्थेटिक्स जे काही असेल ती कलाकृती किंवा ते कॅरेक्टर उभं करणं हे मेकअप डिझायनरचं काम असतं. मग मेकअप डिझायनर काय करतो, कॉम्प्युटरमध्ये त्या आर्टिस्टचा चेहरा घेतो आणि त्या आर्टिस्टला ज्याच्यासारखं दाखवायचं आहे त्याचा चेहरा घेऊन एकमेकांच्या चेहऱ्यामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे हे त्या डिझायनरला खूप वर्षांचा एक्सपिरियन्स असल्यामुळे कळतं. आणि मग ते सगळं झाल्यानंतर मेकअप डिझायनरचं काम हे तिथे संपतं. मेकअप डिझायनरचं तिथे काम संपतं आणि शूटिंगच्या इनिशियल डेजमध्ये मेकअप डिझायनर हा त्याच्या हाताखाली असलेल्या मेकअप आर्टिस्टला डे 1ला जो लुक फायनल केलेला असतो लुक टेस्टला, तो लुक दाखवतो आणि त्याचं काम संपतं. की त्याचं काम संपल्यानंतर मेकअप आर्टिस्टचं काम चालू होतं. मेकअप आर्टिस्टचं काम काय असतं की मेकअप डिझायनर जो लुक डिझाईन करून दिलेला आहे आपल्याला, तो लुक डे 1पासनं शेवटला शूटिंग संपेपर्यंत तोच लुक फॉलो करणं, तीच कंटिन्युटी फॉलो करणं हे काम मेकअप आर्टिस्टचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे मेकअप मॅन. आता मेकअप डिझायनर झालं, मेकअप आर्टिस्ट झालं, आता मेकअप मॅन. मेकअप मॅन म्हणजे काय की सेटवर काम करणारा नवीन मुलगा जो शिकायला येतो, तिथे काहीतरी एक्सपिरियन्स घेण्यासाठी येतो. त्याला मेकअपमधली काही जास्त माहिती नसते. त्याला फार फार तर एखाद्या जेंट्स आर्टिस्टचा मेकअप करता येतो आणि त्याचं काम काय असतं, त्याचं कामसुद्धा फार महत्त्वाचं असतं. म्हणजे बघा, मेकअप डिझायनरपासून मेकअप आर्टिस्ट आणि मेकअप मॅन या तिघांचं काम फार महत्त्वाचं आहे. मेकअप डिझायनरने लुक करून दिल्यानंतर काम चालू होतं ते मेकअप आर्टिस्टचं. मेकअप आर्टिस्टचं काम मेकअप करून संपल्यानंतर शूटिंग चालू झाल्यापासून शेवटला शूटिंग संपेपर्यंत जो लुक सकाळी मेकअप आर्टिस्टने केलेला आहे तोच लुक शूटिंग संपेपर्यंत मेंटेन ठेवणं हे काम मेकअप मॅनचं असतं. कारण काय होतं, मेकअप केल्यानंतर आउटडोअर शूटिंग असतं, काही काही वेळेला घाम येतो, चेहरा चमकतो, चेहऱ्यावर शाईन येते, केस ओले होतात, या सगळ्या गोष्टी बघणं फार गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या मेकअपची कंटिन्युइटी आपण ज्याला म्हणतो ना, ही कंटिन्युइटी मॅच करण्याचं काम हे मेकअप मॅन करत असतो. हे फार महत्त्वाचं काम आहे. कारण एखाद्या फिल्मच्या सेटवर तुम्ही 30 दिवस 35 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप करत असता, तेव्हा हे काम करणं फार गरजेचं आहे. फार गरम होते, पाणी पितो थोडंसं. तर हा फरक आहे मेकअप डिझायनर, मेकअप आर्टिस्ट आणि मेकअप मॅन. जरी आपल्याला म्हणायला या गोष्टी जरी सोप्या वाटत असतील तरी प्रत्येक मेकअप आर्टिस्टचं काम किंवा डिझायनरचं काम हे वेगवेगळं आहे. तर अशा प्रकारे, अशा स्टेप्सने एखाद्या सिरियलच्या, फिल्मच्या किंवा कुठल्याही वेबसिरीजच्या सेटवर अशा प्रकारे काम चालतं. पहिला डिझायनर येतो, लुक करून देतो आणि ते लुक मेकअप आर्टिस्ट मेंटेन करतो आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस सकाळी केलेलं लुक संध्याकाळी राहणं हे काम हे मेकअप मॅनचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर हा फरक आहे या 3 गोष्टींमधला.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला सांगा. आपल्या लॉकडाऊन नंतरचा हा पहिला व्हिडिओ आहे. मध्ये काही दिवस आपल्याला व्हिडिओ करायला वेळ काहीच नाही मिळाला, कारण सतत शूटिंग चालू होतं. काही कॉन्सेप्ट्स लिहिलेल्या नव्हत्या वेगवेगळ्या, त्यामुळे आता जरा थोडाफार ब्रेक आहे, त्यामुळे आपण व्हिडिओ करतोय. तर हा आपला आजचा टॉपिक होता. याच्यानंतर आपला एक नवीन टॉपिक असणार आहे, तो मी आत्ता रिव्हील नाही करणार आहे. सो आपण लवकरच भेटूया द फायनल टच मेकअप या माझ्या चॅनलवर. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हाच व्हिडिओ तुम्हाला जर इंस्टाग्रामवर पाहायचा असेल तर मनीष नितसुरे या इंस्टाग्रामच्या माझ्या पेजवर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद. द फायनल टच मेकअपवर आपण लवकरच भेटूया. थँक्यू सो मच. बाय बाय.